नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. तर बघू शकता की तुम्ही इथं आपण क्रिएट केलेली स्ट्रॅटेजी आहे. तिथं आपल्याला 58,000 प्रॉफिट दाखवत आहे. चला तर इंटरडेसाठी क्रिएट केलेली होती. इथं आपल्याला 2300 प्रॉफिट दाखवत आहे आणि ते विकलीमध्ये आपण 7 पोझिशन घेतलेल्या आहेत. ते कसे ॲडजस्टमेंट केली आहे ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पहिला बुक बघू शकता. पहिला आपला प्रॉफिट 60,000 पर्यंत गेला होता, पण नंतर मार्केट मुवमेंट झाल्यानंतर तो प्रॉफिट 19,000 आला आहे. पुढच्याला ॲडजस्टमेंट केल्यानंतर 36,000 प्रॉफिट झालेला आहे. आपण शॉर्टर स्ट्रॅडलचा बघूया. आपण इथं बघू शकता आपण शॉर्ट स्ट्रॅडल क्रिएट केला होता. नंतर त्याचा आपण INW क्रिएट केलेला आहे पोझिशन. तर चला पाहूया पोझिशन पाहूया आपल्या इथं. बघू शकता तुम्ही आपण INW क्रिएट केलेला आहे. पहिला आपला शॉर्ट स्ट्रॅडल होता, तुम्ही बघू शकता. इथं पहिले 19,000 प्रॉफिट बुकिंग झालेला आहे. नंतर तुम्ही बघू शकता हा आपला प्रीमियम कॉलचा प्रीमियम हा असाच राहिलेला आहे. तर इथं आपण नवीन पोझिशन क्रिएट केलेली होती ना, ह्याचा प्रीमियम 0 झालेला आहे 10 पैशावर. तर हे आपण बेनिफिटसाठी आपण हे कॉल बाय केलेले आहेत 2. तर अशी आपली पोझिशन आहे. तर आपण बघू शकता की इथं आपल्या निफ्टीची आणि निफ्टीचा तर प्रीमियम ह्याच्या दिवशीच आपला पूर्ण हे झाला होता. बजेट त्या दिवशी झाल्यानंतर काहीच प्रीमियममध्ये वाढ झाली नाही किंवा कमी झालं नाही. तर ही आपण पोझिशन एक्झिट करणार आहोत. आणि इथं बँक निफ्टीची मंथली पोझिशन आहे, ही पण अशीच आहे. ह्याच्यात काही प्रॉफिट वाढलेलं नाही, पण आपण ह्याच्यात आपण ॲडजस्टमेंट करून प्रॉफिट कवर केलेला आहे. 19 बुक करून नंतर आपण 75,000 प्रॉफिट केलेला आहे.